मिरजेत माजी महापौर संगीता खोत यांच्या निवासस्थानी पालखी आणि विवाह सोहळा उत्साह संपन्न। माजी महापौर संगीता विठ्ठलराव खोत आणि नगरसेवक दयानंद ज्योतिराम खोत यांच्या मिरज येथील निवासस्थानी विविध पालख्यांचा आगमन सोहळा आणि देवाचा विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला। ढोल ताशांचा गजर आणि भव्य मिरवणूक या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे कोथळी येथील मंगराळ सिद्धी, टाकळी येथील अमोघ सिद्धी, मिरज येथील बिरोबा देवाच्या पालख्यांचे आगमन। मिरज मार्केट ते किल्ला भागातील ज्योतिराम निवासस्थानापर्यंत या पालख्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांचा कडकडाट, फटाक्यांची आतिषबाजी, चांगभलच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। पालख्यांच्या आगमनानंतर देवाचा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला। पारंपरिक ओव्यांच्या सादरीकरणाने आध्यात्मिक वातावरण निर्मिती झाली। सोहळ्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, नगरसेवक गणेश माळी, महिला बालकल्याण सभापती बानोबी जमादार, उद्योजक फारुखभाई जमादार यांच्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी, खोत कुटुंबाचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी, परिसरातील शेकडो भाविक या सोहळ्याचे साक्षीदार झाले। हा संपूर्ण सोहळा अतिशय शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला। आज आमच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच कोथळीच्या मंगसिद्धरायाची आणि टाकळीच्या आमोक्षिताची आणि त्याचबरोबर आमची मिरज शहरातल्या बिरोबाच्या दोन्ही पालख्या, म्हणजे आज आपण चारही देवांच्या पालख्या या ठिकाणी मिरज मार्केट येथे आगमन झालं आणि तिथून आपण मिरवणुकीच्या माध्यमातून ढोल वादन करत आणि फटाक्याच्या आतषबाजीमध्ये आणि भंडाऱ्याची उधळण करत इथपर्यंत वाजत गाजत देवांचं स्वागत केलं। पहिलेच वर्ष आहे आणि आज या ठिकाणी आपल्याला दिसतंय एकदम आनंदाचं वातावरण आहे। परमेश्वराची कृपा दृष्टी सर्वांच्यावर राहावी, परमेश्वराचा आशीर्वाद राहावा, परमेश्वराचं आगमन या ठिकाणी आज अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये झालेलं आहे। फार मोठं महात्म्य ह्या देवांचं आहे आणि आम्ही ज्या वेळेला भंडारा देण्यासाठी आमच्या घरी पालखी आणायची म्हणून सांगत असताना त्यावेळेला अगदी सगळ्या तारका फुलल्या, वर्षोनवर्षीच्या तारका फुलल्या आहेत। म्हणजे अनेक भक्त जे आहेत भक्तिभावानं ह्या पालख्या बऱ्यापैकी रोजच्या रोज ही पालखी बाहेर जाते। काही ठराविक दिवस सोडले तर प्रत्येक दिवशी ह्या पालख्या बाहेर भक्तांच्या घरी जातात, वेगवेगळ्या गावामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये। मी परमेश्वराची मी प्रार्थना करते, आज भक्तिमय वातावरणामध्ये हा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये कार्यक्रम पार पडलेला आहे। अनेक भक्त या ठिकाणी आलेले आहेत, सर्वांच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहावा एवढीच मी प्रार्थना करते।